नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सूत्रसंचालन कसे करावे? एक, फीत कापून जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन. त्या प्रसंगी निवेदकानं असं बोलावं, मान्यवरांच्या शुभ हस्ते जेव्हा कात्री चालते, तेव्हा विकासाची वाट पुन्हा एकदा नव्याने उजळते. मी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करून या मंगलमय असणाऱ्या सोहळ्याचा आपण प्रारंभ करावा. 2, दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन या प्रसंगी असं निवेदन करा, दिव्यांचं तेज आम्हाला मार्ग दाखवी. प्रेरणेच्या प्रकाशात संघटना सजवी. आपल्या संस्कृतीनुसार दीप प्रज्वलन व शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन या मंगल प्रारंभ करण्यासाठी मान्यवरांना विनंती करत आहे. आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करावं. 3, मान्यवरांचे स्वागत व सत्कार. मान्यवरांचे आगमन म्हणजे सौभाग्य. आपले सत्कारात असते संघटनेचे आदरभाव जपले. संघटनेच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचं नाव घेऊन, संयोजकांचं नाव घेऊन त्यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ, श्रीफळ, शाल देऊन स्वागत करण्यात येत आहे. अशा प्रसंगी उर्वरित मान्यवरांचं आपण असं या पद्धतीने निवेदन करावं. 4, प्रास्ताविक. दृष्टी असते जिथे तिथे मार्ग तयार होतात. संघटना घडवणारा नेता जन्माला येतो. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री विशाल शिंदे यांच्याकडून संस्थेच्या कार्याचं, उद्दिष्टांचं आणि कार्यालयाच्या या उद्देशाचं प्रास्ताविक या ठिकाणी होत आहे. मी त्यांना विनंती करतो, आजच्या कार्यक्रमाचं आपण प्रास्ताविक करावं. 5, मान्यवरांच्या मनोगताप्रसंगी सूत्रसंचालन असं करा, विचार जिथे समाज हिताचे तिथे प्रत्येक शब्द आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरतो. उपस्थित मान्यवर त्यांचं नाव घेऊन ते मनोगत व्यक्त करून उपस्थित शेतकरी, महिला आणि युवकांसाठी ते दिशा दाखवणार आहेत. अशा पद्धतीनं उर्वरित मान्यवर जे मनोगत व्यक्त करणार आहेत त्या प्रसंगी सूत्रसंचालकाने असे बोलावे. आणि शेवटी 7, आभार प्रदर्शन. कार्यक्रम रंगला आनंदात, आभारात असते कृतज्ञतेची साथ. कार्यक्रमाचे संयोजक श्री बापू सोरगे व त्यांच्या कार्यसमूहाकडून मनपूर्वक आभार व्यक्त केले जात आहे. 8, अल्प उपहार. बोलणं ऐकताना मन भरतं, जेवणात मात्र स्नेह ओतलं जातं. सर्व मान्यवर उपस्थित नागरिकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था आहे. तरी आपण सर्व सहकुटुंब सहभागी होऊन या कार्यक्रमाची आपण उंची वाढवली, त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि उपस्थितांना विनंती आहे, कृपया आपण सर्वांनी अल्पोपहाराचा लाभ घ्यावा. अशा रीतीनं एक टेंटेटिव्ह जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटनाचा क्रम कसा असतो, एक सूत्रसंचालन साधं सरळ सोप्या पद्धतीने कसे करावे याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.